साधी सोपी तरीही टेस्टी अशी सुरमई फिश फ्रायची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. वरून कुरकुरीत आतून ज्युसी अशा ह्या रेसिपीसाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करणार आहोत, म्हणजेच मॅरिनेशनसाठीची एक पेस्ट तयार करणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1.5 इंच आलं, अर्धा छोटा चमचा हळद, 2 छोटे चमचे धना जिरा पूड, तुम्ही इथं डायरेक्ट धने किंवा जिरेही वापरू शकता. थोडीशी चिंच व 5 बेडगी मिरच्या, ज्या की मी एक 15 ते 20 मिनिटांसाठी गरम पाण्यात भिजत घातलेल्या, त्याही या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतल्या. इथं आपली पेस्ट तयार आहे. तुम्ही बघू शकता रंग किती छान आलाय. बेडगी मिरच्यांच्यामुळे आपल्या रेसिपीला रंग तर छान येतोच, पण चवही अफलातून लागते. इथं आता आपण हे मॅरिनेशन माशांना लावण्याआधी इथं मी नदीतला सुरमई मासा, जो की स्वच्छ धुवून घेतलाय, त्याला हळद मीठ लावून घेतले व्यवस्थित. आणि ही पेस्ट आता आपण प्रत्येक माशाच्या तुकड्यावर चमच्याने घालून घ्यायचे आणि हाताच्या साहाय्याने व्यवस्थित ती पसरवून घ्यायचे. दोन्ही बाजूनी आपली पेस्ट लागली पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित सगळ्या बाजूनी ही पेस्ट माशांच्या तुकड्यांना लागावी म्हणून आलटून पलटून ती व्यवस्थित लावून घ्यायचे. मॅरिनेशन पूर्ण सगळं लावून झाल्यानंतर आपण हे माशांचे तुकडे अर्ध्या तासासाठी असेच झाकून ठेवायचे आहेत मुरण्यासाठी. अर्ध्या तासानंतर आपण आपले माशांचे तुकडे शॅलो फ्राय करण्यासाठी घेणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी आपण कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आहे. एका बाजूनी कोथिंबीर भुरभुरून झाली की आपण माशांना पलटी करून दुसऱ्या बाजूने कोथिंबीर भुरभुरण्यासाठी घ्यायचे आहेत. तर इथं दुसऱ्या बाजूने आपण कोथिंबीर भुरभुरून घ्यायचे. त्यानंतर आपले मासे वरून कुरकुरीत लागावेत म्हणून इथं रव्यात आपण घोरवळून घ्यायचे. त्यासाठी मी अर्धा वाटी रवा घेतले व त्यात 2 चमचे तांदळाची पिठी घातले. तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा डाळीचं पीठही घालू शकता. त्यानंतर 1 चमचा तिखट व अर्धा चमचा मीठ घालून घेतले ह्या रव्यामध्ये. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. मिक्स केल्यानंतर आपण आता हे माशाचे तुकडे मॅरिनेट केलेले ह्या रव्यात घोरवळायचे आहेत. दोन्ही बाजूनी रवा व्यवस्थित घालून घेऊन माशांच्या कडांनाही व्यवस्थित ह्या रव्यात घोरवळून घ्यायचा आहे. जादाचा रवा आपण झटकून घ्यायचा आहे व्यवस्थित, म्हणजे तो तेलात जाऊन निघून पडून करपणार नाही आहे. म्हणून माशांना व्यवस्थित दाबून दाबून रवा लावून कडांनाही व्यवस्थित रवा लावून घ्यायचा आहे. इथं आपले मासे बऱ्यापैकी सगळ्या माशांच्या तुकड्यांना रवा लावून झालेला आहे माझा. आता आपण ह्या माशांना शॅलो फ्राय करणार आहोत. त्यासाठी इथं कढई व्यवस्थित गरम झाली, छान तापली की आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तेलही तापलं की आपण माशांचे तुकडे तेलामध्ये हळूहळू सोडायचे आहेत. इथं गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची, अजिबात मोठा फ्लेम ठेवायचा नाही आहे गॅसचा. हे माशाचे तुकडे टाकल्या आपण 1 ते 1.5 मिनटं माशांना हलवायचं नाही आहे. 1.5 मिनटानंतर आपण हे मासे पलटी करून घ्यायचे. परत दुसऱ्या 1.5 मिनटांनी दुसऱ्या बाजूने व्यवस्थित पलटी करून घ्यायचं आहे. इथं झाले आपली 3 मिनटं. नंतर 1-1 मिनटं दोन्ही बाजूनी पलटून झाल्यानंतर बऱ्यापैकी 4 ते 5 मिनटात स्लो गॅसवर आपले मासे तळून होतात. इथं आपले मासे तळून झालेले आहेत. आपण काढून घेतले ते एका प्लेटमध्ये. तुम्ही बघू शकता रंग, टेक्स्चर किती छान आलेला आहे. हे मासे तुम्ही स्टार्टर म्हणून किंवा जेवणासोबतही खाऊ शकता.